नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये एवढं जबरदस्त वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे, जे बघून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात. हो, आता बंड्यांनी आणि लगेच ऋषीने जे काही सत्य वर्षभरापासून आता लपून ठेवलेलं असतं, ते म्हणजे कमळीच्या आजोबांच्या निधनाचं. त्यांचं निधन झालं हे कमळीला आता ऋषीमुळे माहिती पडलेलं नसतं. पण आज चक्क आता असं काही मालिकेमध्ये दाखवणार आहेत की आता कमळी आणि निगीपर्यंत आजोबांच्या निधनाचं सत्य स्वतः गौरी सांगणार आहे. हे कसं झालं आणि हे कसं असं मालिकामध्ये काय नेमकं घडणार आहे, आता समोर मालिकेमध्ये काय ट्विस्ट असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमळी मालिकेमध्ये नेमकं समोर काय होणार आहे हे माझ्या भक्तिसागर चॅनलवर नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता निगी खूप खुश असते. निगी बोलते, ए कमळे, बघ ना, आपल्याच पाशी ना दोघींकडे ना खूप सारे पैसे झालेले आहेत. मी आत्ताच मोजले बघ. आणि आपण गावाला जाऊ ना गं, आपण जाऊ ना कमळे, चल ना, आजच आपण गावाला जाऊया ना. असं आता निगी कमळीकडे खूप हट्ट पकडते. त्यावर आता कमळी बोलते, ठीक आहे निगी, जाऊया. अगं, तुला काय वाटते की मलासुद्धा गावाला जायचं नाही आहे का? हे बघ, मी आजच आजोबांसाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आजोबाला हे नक्की आवडणार. कारण तुला माहिती आहे निगी, आज म्हणजेच उद्या सकाळीच आपण बसनं गावी निघूया, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण नक्की पोचूया आणि लगेच आजोबांना भेटून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे गिफ्ट त्यांना देऊया, असं या दोघींनी विचार केलेले असते. तर तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे आता निगी आणि कमळीची मैत्रीण. तर त्या दोघी त्याच्याकडून मोबाईल घेतात आणि बंड्याला कळवण्यासाठी आता कमळी कॉल करते. कमळी बंड्याला सतत कॉल लावते, पण मुंबईमधून काही कामासाठी बाहेर गेलेला बंड्या काही कॉल उचलत नाही. त्यावर निगी बोलते की कमळे, आपण गावी जाणार आहोत हे तर बंड्याला अगोदरच माहिती होतं ना. आपण गावी जाऊया आणि सरू काकीच्या मोबाईलमधून बंड्याला कॉल करून सांगूया की आम्ही गावी गेलेलो आहो, तू पण तिथंच ये, तुला सुट्टी झाली की. त्यावर आता लगेच इकडे कमळी बोलते, हो, पण ऋषी सरांना तर आपल्याला सांगावंच लागणार की आपण सिद्धटेकला चाललेलो आहो, ते पण महिन्याभरासाठी. आणि हे पुस्तकं वगैरे निघे तू भर, मी ऋषी सरांसोबत बोलते आणि माझे कापडं आणि तुझे कापडं व्यवस्थित घे, कारण आपण आता 1 महिना सिद्धटेकला राहूया, असं या दोघींनी प्लॅन केलेला असतो. तर इकडे मात्र आता लगेच कमळी ऋषीला वारंवार फोन लावते, पण ऋषी इकडे कामात बिझी असतो, त्याची मीटिंग चालू असते, म्हणून त्याला काही कॉल रिसीव करता येत नाही, कारण बाजूला असते ती म्हणजे नयनतारा. आता ऋषी काही मीटिंगच्या फाईल घेऊन बाजूला उभा असते. तेवढ्यात आता वारंवार एकाच नंबरवरून कॉल येत आहे. असं बघत असताना आता तो कॉल रिसीव करते, ती म्हणजे नयनतारा. आता नयनतारा आणि कमळी तिकडून हॅलो बोलते. आता हॅलो आवाज ऐकता क्षणी आता नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की हा तर आवाज कमळीचा आहे आणि आता कमळी सतत ऋषीला कॉल करते, म्हणून आता तिला खूप प्रचंड राग आलेला असतो. म्हणून आता नयनतारा खूपच रागात कमळीला ओरडते आणि बोलते, ए कमळी, काय आहे गं, माझ्या ऋषीला दुसरं काही काम नाही आहे का, आणि तू सतत त्याला का कॉल करते? आजच्या नंतर माझ्या ऋषीला कॉलसुद्धा करायचा नाही, कारण तिला तेवढंच काम नाही आहे की तुझ्या मागे पुढे फिरण्याचं, म्हणून माझ्या ऋषीला कॉल करायचा नाही, असं आता कमळीला ती खडसावून सांगते आणि तिच्या मैत्रिणीचा नंबर तो ब्लॉक लिस्टमध्ये टाकते. त्यानंतर आता ऋषीला याबद्दल काहीही माहिती नसतं की कमळी आणि निगी चक्क आता सिद्धटेकला जाणार आहे. तर आता कमळी बोलते, ठीक आहे, नाही ऋषी सरांसोबत बोलणं झालं का, असं निगी विचारते. तेव्हा निगीला बोलते, नाही गं निगी, नयनतारा मॅडमनी कॉल उचलला. त्यावर आता लगेच इकडे निगी बोलते, ठीक आहे, सरांनासुद्धा आपण सरप्राईज देऊया की आम्ही गावी गेलेलो आहोत. आता ऋषी सरांना असं वारंवार त्रास देणं पण योग्य नाही आहे ना कमळी. त्यावर कमळी बोलते, हो निगी, पहिली वेळ तू ना काही ना काही चांगलं बोललं. म्हणून दुसऱ्या दिवशी आता लगेच त्या कोणाला काहीही न सांगता, ऋषीलासुद्धा यामधलं काहीही माहिती नसतं की या दोघींनी असा काही प्लॅन केलेला आहे. तर इकडे मात्र गावी आता सरूसुद्धा पोचलेली असते. आता सरू गावी पोचलेली असते. त्यावर वर्षा बोलते, अगं सरू, खूप दिवसांनी आलेली आहे तू, आणि हातात काय आहेत गं तुझ्या? त्यावर आता सरू बोलते, वर्षे, तुला माहिती आहे ना गं, उद्या आजोबांना
आबांना 1 वर्ष होणार आहे गं, म्हणून त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम मी एक मुलगी म्हणून पार पाडणार आहे. म्हणून मी मुंबईवरून बघ आजोबांचा किती छान फोटो तयार करून आणलेला आहे बघ. आता याच गावी आजोबांचं खूप मोठं स्वप्न होतं राहण्याचं. आता आजोबा लहानपणापासून इथंच वाढलेले आहेत गं, म्हणून याच गावी मी आजोबांचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ठरवणार आहे आणि म्हणून मला खूप विधीपूर्वक आजोबांचं वर्षश्राद्ध घालायचं आहे गं. म्हणून तू मला मदत करशील ना? वर्षे, माझं घर तर जळालेलं आहे, म्हणून मी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम तिथं नाही करू शकत, पण मी तुझ्या घरी करू शकते का गं? त्यावर आता वर्षा बोलते, सरू हे काय विचारायचं आहे का? आजोबांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम तू नक्की माझ्या घरी करू शकतो. त्यासाठी जे काही साहित्य, पूजेसाठी साहित्य लागणार ना, मी आणण्यासाठी तुझी मदत करतो. त्यावर आता इकडे कमळी आणि निगीसुद्धा गावी पोचण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे सरूच्या सांगण्यावरून आता वर्षासुद्धा काही सामान आणण्यासाठी बाहेर जाते. तर वर्षश्राद्धासाठी सामान आणण्यासाठी बाहेर जाते, तर लगेच तिला तिकडून समोर येताना दिसतात कमळी आणि निगी. आता वर्षा लगतच धावत जाते, ते म्हणजे निगी आणि कमळीकडे. आता त्या दोघींना लगेच मिठी मारते आणि बोलते, बाळांनो तुम्ही आला. अगं तुम्ही गेला ना तेव्हापासून या गावात ना काहीच छान राहिलेलं नाही आहे बघ. मला क्षणाक्षणाला तुमची आठवण येते. कधी तर असं वाटत होतं की मुंबईला येऊन तुम्हा दोघींना भेटा, आणि कालच आता सरू गावी आली आणि आज तुम्ही दोघी. खरंच तुम्हा तिघींना भेटून मात्र मला आनंद झाला. त्यावर आता कमळी बोलते, आई आली म्हणजे? काकू काय बोलता तुम्ही, आणि कुठं आहे आई? त्यावर आता लगेच इकडे निगी बोलते, हो चाल ना कमळे भेटून येऊ. अगं तुला माहिती आहे ना सरू ना माझ्या घरी आहे. त्यावर आता इकडे वर्ष सध्या काहीही कमळी निगीला सांगत नाही. तर इकडे आता सरू करत असते आबांच्या वर्षश्राद्धाची पूजाविधी करत असते. तेवढ्यातच आता घरी पोचते आजोबांसाठी गिफ्ट घेऊन गेलेली कमळी आणि निगी. तेव्हा आता लगेच वर्षा बाहेर येते आणि बोलते की कमळी निगी, तुझी आई ना माझ्या इथंच आहे, म्हणून तू माझ्या इथंच चाल. आता वर्षा लगेच त्या दोघींना घेऊन त्यांच्या इथं जाते. तर आता लगेच कमळी आणि निगी रस्त्यातच बोलत असतात की आजोबा भेटून ना आपल्याला जाम खुश होतील. आजोबांना मला एवढा गप्पा सांगायचा नाही ना. निगी आता कमळीला बोलते की खरंच आजोबा माझ्या गप्पातून कंटाळून गेलेला पाहिजे, आणि मुंबईत काय काय घडलेलं आहे ना वर्षभरापासूनच्या, आज रात्रभर मी गप्पा मारणार आहे, असं आता कमळी खूप खुश होऊन आता निगीला सांगते. तेव्हा आता इकडे वर्षाच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला आणि निगीला काहीही माहीत नाही की आहे की आजोबा या जगात नाही आहे. तेव्हा आता लगेच वर्षा घरी घेऊन जाते. तेव्हा आजोबांच्या फोटोला सरू आता फुलं आणि हार घालत आहे. हे लक्षात आल्यावर आता इकडे कमळीच्या लक्षात आलेलं असतं की आजोबा या जगात नाही आहे. तेव्हा लगेच आता कमळी रडायला लागते. आता कमळीला असं सिद्ध टेकला बघून मात्र आणि आजोबा या जगात नाही आहे असं कळल्यानंतर आता सरूच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की कमळीपासून जे काही वर्षभरापासून आम्ही लपून ठेवलेलं असतं, ऋषी सराच्या सांगण्यावरून लपून ठेवलेलं असतं की आजोबा या जगात नाही आहे, हे कमळीला कळता कामा नाही. मात्र आज कमळीच्या लक्षात आलेलं आहे. कमळी आता चक्क हादरून जाते. आता लगेच सरू तिला मिठी मारते आणि सांभाळण्याचा प्रयत्न करते, आणि आता कमळी काहीही ऐकत नाही आणि तिच्या आईवर खूप जास्त रागावते की आई तू मला का सांगितलं नाही की आजोबा या जगात नाही आहे? अगं बघ ना, आजोबाचा 2 दिवसांनी वाढदिवस आहे, त्यासाठी मी त्यांच्यासाठी शॉल घेऊन आली ग आई, आणि तू मला का सांगितलं नाही? तू मला मुंबईत भेटली त्या क्षणीसुद्धा मला काही सांगितलं नाही, आणि बंड्यानेसुद्धा मला काही सांगितलं नाही का ग आई? मला आजोबांना बघायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, आणि आज माझे आजोबा 1 वर्ष झालं या जगात नाही आहे, तरीसुद्धा तू मला काहीही सांगितलं नाही. आता सरू कमळीला आणि निगीला खूप सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण आता कमळीला खूप राग आलेला असतं की आजोबाच्या निधनाचं सत्य या सर्व लोकांनी आता लपवून ठेवलेलं आहे. तर खरंच आता आजोबाच्या निधनाचं सत्य आता कमळीला कळाल्यानंतर खरंच आता ऋषीने सुद्धा हे सत्य लपून ठेवलं हे कळल्यानंतर आता ऋषी आणि कमळीमध्ये काही फूट पडणार का? या दोघांच्या नात्यामध्ये काही अंतर होणार का? खरंच आता कमळी जे आजोबांचं स्वप्न
पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत होती ते शिक्षण आता कमळी कंटिन्यू करणार का, हे असे जबरदस्त ट्विस्ट आपण सर्व लोक लवकरच पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.